हॅलो स्टुडंट्स, ऑसिलेशन सिरीजमध्ये आज आपण सुरू करणार आहोत आपलं 5वं लेक्चर. आतापर्यंतचे 4 लेक्चरमध्ये आपण जवळपास मॅक्सिमम टॉपिक हा कव्हर केलेला आहे आणि आज सुरू होणार आहे आपलं 5th लेक्चर. तर 5th लेक्चरमध्ये आज जो टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज ए सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, चलो हेडिंग देऊयात. प्रोजेक्शन ऑफ UCM on any diameter is SHM. ठीक आहे. सो हा टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचा आहे. चलो हेडिंग पासून टाकूयात. ठीक आहे. सो प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज ए SHM. ओके, तर कोणती मोशन सिंपल हार्मोनिक मोशन आहे की नाही हे ओळखण्याचे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. पहिला ऑप्शन हा की त्या ठिकाणी पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते असायला पाहिजेत x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. जर तुम्ही कोणत्याही मोशन मध्ये पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जर हे फाइंड आउट केलं x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय तर ते असते सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, दुसरा ऑप्शन आहे की दिलेली मोशन सिंपल हार्मोनिक आहे की नाही ते कसं ओळखायचं. दुसरा ऑप्शन आहे जर पार्टिकलचा ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर येत असेल तर ती मोशन सिंपल हार्मोनिक असते. ओके, वेअर a म्हणजे ऍक्सेलरेशन, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आणि x म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. ओके, जर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर ती मोशन असते सिंपल हार्मोनिक मोशन. किंवा तिसरी कंडिशन ज्याद्वारे तुम्ही ओळखू शकता की दिलेली मोशन सिंपल हार्मोनिक आहे की नाही ती आहे F इज इक्वल टू मायनस KX. याला आपण म्हणत असतो इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे. जर फोर्स इज इक्वल्स टू मायनस ऑफ KX हे इक्वेशन त्या मोशन मध्ये सॅटिस्फाय होत असेल तर ती मोशन असते सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर आपण बघितलं की जर एखादी मोशन सिंपल हार्मोनिक आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी आपल्याकडे हे 3 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, दुसरं आहे ऍक्सेलरेशनचं इक्वेशन, तिसरं आहे फोर्सचं इक्वेशन. यापैकी कोणतीही एक कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ती जी मोशन आहे ती मोशन असेल सिंपल हार्मोनिक मोशन. तर आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय की प्रोजेक्शन ऑफ UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं प्रोजेक्शन जर आपण कोणत्याही डायमीटरवर घेतलं तर ते प्रोजेक्शन सिंपल हार्मोनिक मोशन रिप्रेझेंट करेल का. ओके, तर हा टॉपिक आज आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर चला अगोदर थोडक्यात इंट्रोडक्शन बघून घेऊयात, त्याच्यानंतर मग आपण हे इक्वेशन देखील डिराइव्ह करूयात. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अशी सर्क्युलर मोशन ज्यामध्ये पार्टिकलचा स्पीड हा कॉन्स्टंट राहतो, युनिफॉर्म राहतो, त्या मोशनला आपण म्हटलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, चला कन्सिडर करा की हे एक सर्कल आहे. ओके, आणि हे झालं आपल्या सर्कलचा सेंटर. ठीक आहे. ओके, आता या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती एक पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो. ओके, सर्कल बरोबर नाही आलंय. ठीक आहे. ठीक आहे, चला अझ्युम करूयात की हे सर्कल आहे. ठीक आहे. सो अझ्युम करा की आपला पार्टिकल सध्या या ठिकाणी आहे. ओके, आणि हा पार्टिकल या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणार आहे. तर आता या ठिकाणी आपण या पार्टिकलचं प्रोजेक्शन घेऊन बघणार आहोत प्रत्येक पोझिशनवर. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. सो एक काम करूयात, पार्टिकलला इथे अझ्युम न करता आपण इथे अझ्युम करूयात या पोझिशनवर. ठीक आहे. सपोज ज्यावेळेस टाइम t इज इक्वल टू 0 होता, टाइम t इज इक्वल टू 0 म्हणजे मोशन जस्ट आता स्टार्ट होणार आहे. सपोज की पार्टिकल किंवा टाइम t इज इक्वल टू 0 ला आपला पार्टिकल या ठिकाणी होता. मग या ठिकाणी जर आपण पार्टिकलचं प्रोजेक्शन काढलं तर ते प्रोजेक्शन येणार बरोबर या ठिकाणी. ओके, सर्कलच्या सेंटरला. सपोज थोड्या वेळानंतर आपला पार्टिकल इथपर्यंत पोहोचला. आता पार्टिकल तर असं जाणार आहे इथून इकडे. या ठिकाणी जर आपण पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं तर ते प्रोजेक्शन येतं या ठिकाणी. ओके, त्यानंतर अजून थोड्या वेळानंतर पार्टिकल समोर जाणार. सपोज आपला पार्टिकल या ठिकाणी आला. चला आपण एक काम करूयात, या पोझिशन्सला नाव देऊयात. सपोज ही झाली पोझिशन P0, सपोज ही झाली पोझिशन P1. ओके, आता या ठिकाणी सपोज थोड्या वेळानंतर आपला पार्टिकल या ठिकाणी पोहोचला. इथे पोहोचल्यानंतर जर आपण पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं तर ते प्रोजेक्शन या ठिकाणी येणार. ओके, याला नाव देऊयात आपण P2.
ठीक आहे. थोड्या वेळानंतर पार्टिकल या ठिकाणी पोहोचणार. आता पार्टिकल या ठिकाणी आणि त्याचं प्रोजेक्शन त्याच ठिकाणी घ्यायचंय तर ते तिथंच येणार आहे. मग सपोज आपण याला कन्सिडर करूयात पोझिशन P3. ओके बघा, पार्टिकल इथून इकडे गेला. ऍक्च्युअल मध्ये पार्टिकल इथून असा जातोय, बट पार्टिकलचं जे प्रोजेक्शन आहे हे प्रोजेक्शन समोर जाऊ लागलं. ठीक आहे. जेव्हा पार्टिकल इथे होता, प्रोजेक्शन इथे. पार्टिकल आता इथे आला, प्रोजेक्शन अजून समोर गेलं. पार्टिकल आता इथे आला, प्रोजेक्शन अजून समोर गेला. पार्टिकल इथे आला, सपोज पार्टिकल या ठिकाणी आहे, प्रोजेक्शन इथे येणार. आता पार्टिकल इथे आला, याचं प्रोजेक्शन या ठिकाणी आलं. ठीक आहे. आता इथून पुढे, आता सपोज आपला पार्टिकल या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. पार्टिकल जेव्हा या ठिकाणी येणार, याचं प्रोजेक्शन असं येणार अपवर्ड डायरेक्शन मध्ये इकडे. ठीक आहे. या पोझिशनला आपण नाव देऊयात पोझिशन P4. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर पार्टिकल इथे येणार. इथे आल्यानंतर पार्टिकलचं प्रोजेक्शन आपण इकडे घेऊयात, ते सपोज या ठिकाणी येणार. याला नाव देऊयात P5. पार्टिकल आता इथे आला अपोजिट एंडला, त्याचं प्रोजेक्शन बरोबर सेंटरवर येणार. याला नाव देऊयात आपण P6. असंच कंटिन्यू करत करत ज्यावेळेस पार्टिकल इथे येणार, याचं प्रोजेक्शन इथे येणार. पार्टिकल इथे आला, प्रोजेक्शन इथे येणार. पार्टिकल ज्यावेळेस इथे असेल, त्याचं प्रोजेक्शन त्याच ठिकाणी येणार. पार्टिकल आता समोर आला या ठिकाणी, त्याचं प्रोजेक्शन घेतलं तर ते इथे येणार. पार्टिकल आता इथे आला, त्याचं प्रोजेक्शन इथे येणार. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या पोझिशन्स इंडिकेट करतायत पार्टिकलचं डायमीटर वरचं प्रोजेक्शन. ठीक आहे. इथपर्यंत P6. सपोज हा झाला P7, P8, P9, P10 अँड दिस इज P11. ओके, इथपर्यंत काही अडचण नाहीये, नसेलच, कारण हा टॉपिक सोपा होता. तर आता व्यवस्थितपणे समजून घ्या. पार्टिकलने ज्यावेळेस मोशन सुरू केली होती या ठिकाणून, त्यावेळेस त्याचं प्रोजेक्शन आलं होतं इथे. ठीक आहे. चला मी एक काम करतो, मी याला इकडे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. सपोज हा झाला याचा डायमीटर AB. ठीक आहे. ही पोझिशन आहे, आपण पोझिशनला नाव नाही दिलं. हा ठीक आहे. ही पोझिशन आहे पोझिशन A, ही पोझिशन झाली पोझिशन B. ओके, पोझिशन A आणि पोझिशन B रिप्रेझेंट करतील एक्स्ट्रीम पोझिशन, आणि हा जो आहे सेंटर रिप्रेझेंट करेल पार्टिकलची मीन पोझिशन. ओके, सो ही झाली सपोज ती मीन पोझिशन, ही झाली पोझिशन A आणि ही झाली पोझिशन B. याला नाव देऊयात आपण मीन पोझिशन. ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही देखील झाली एक्स्ट्रीम पोझिशन. तर आता ज्यावेळेस पार्टिकल t=0 ला या ठिकाणी होतं, त्याचं प्रोजेक्शन याच ठिकाणी आलं. ओके, याला आपण कम्पेअर केलं होतं इथे, म्हणजे तो मीन पोझिशनवर आहे सध्या. ठीक आहे. नाव आता ज्यावेळेस पार्टिकल थोडासा समोर गेला, प्रोजेक्शन इथपर्यंत. ठीक आहे. इथून ज्यावेळेस आपण पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं, या प्रोजेक्शनने एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं होतं. चला मी ते इथे काढतो. सपोज हे झालं ते डिस्टन्स P1 किंवा हा झाला तो पॉईंट P1. त्याच्या थोड्या वेळानंतर पार्टिकल ज्यावेळेस समोर आला, ओके, इथे आपण त्याचं प्रोजेक्शन घेतलं, हे झालं P2. चला याला कन्सिडर करूयात इथे P2. ओके, थोड्या वेळानंतर आपण पार्टिकलला इथे अझ्युम केलं, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनवर, त्याचं प्रोजेक्शन तर इथेच येणार आहे. ओके, आता ही झाली इथून इकडे जाण्यापर्यंतची जर्नी. ठीक आहे. या जर्नीमध्ये पार्टिकल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम कडे गेला. आता रिव्हर्स मध्ये, आता पार्टिकल इथून खाली येतोय. ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल इथे आला, त्याचं प्रोजेक्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे तो झाला हा पॉईंट P4. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पार्टिकल पुन्हा इथे आला, त्याचं प्रोजेक्शन आपण या ठिकाणी घेतलं P5 वर. ओके, सपोज हा झाला या ठिकाणी P5. त्याच्यानंतर मग पार्टिकल इथे आला, याचं प्रोजेक्शन या ठिकाणी आलं, हे आलं बरोबर मीन पोझिशनवर. हे झालं समजा P6, इथे ऑलरेडी होता P0. ठीक आहे. आता इथून इथपर्यंत ज्यावेळेस आपला पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये इथून इथपर्यंत आला, प्रोजेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपला पार्टिकल इथून इथे आलेला आहे. ठीक आहे. बघा पुन्हा समजून घ्या. ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये इथून इथपर्यंत आला, प्रोजेक्शन आपलं इथून इथपर्यंत आलं. ज्यावेळेस आपला पार्टिकल इथून इथपर्यंत आला, आपलं प्रोजेक्शन इथून इथपर्यंत आलं. आता ज्यावेळेस आपला पार्टिकल इकडून इकडे जाणार आहे, हे प्रोजेक्शन इकडे जाणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस पार्टिकल पुन्हा इथून इकडे जाणार, हे प्रोजेक्शन वापस इकडे येणार आहे. तर बघा पार्टिकलची मोशन कशी लागली. सॉरी, पार्टिकलची मोशन तर सर्क्युलरच होणार आहे. प्रोजेक्शनची मोशन बघा कशी होते. प्रोजेक्शन अगोदर इकडून इकडे, नंतर इकडून इकडे, नंतर इकडून इकडे, नंतर पुन्हा वापस या ठिकाणी. म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम कडे, एक्स्ट्रीम पासून पुन्हा मीन कडे, मीन पासून पुन्हा लेफ्ट एक्स्ट्रीम कडे, आणि लेफ्ट एक्स्ट्रीम कडून पुन्हा मीन पोझिशन कडे. ओके, आता ही जी मोशन आपल्याला थोडीफार ऑसिलेटरी मोशन वाटते. ओके, आता ऑसिलेटरी मोशन आहे ही, प्रोजेक्शनची मोशन झाली ऑसिलेटरी मोशन. आता हीच मोशन सिंपल हार्मोनिक मोशन आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला इक्वेशन्स लागतील, तर ते इक्वेशन आपण या ठिकाणी आता डिराईव्ह करूयात. सो आय होप इथपर्यंत काही डाऊट आलेला नसेलच. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात नेक्स्ट पॉइंट.
consider a particle, consider a particle performing uniform circular motion along the circumference of a circle, along the circumference of a circle having radius. ओके, चला या ठिकाणी आपण रेडियसला कॅपिटल ए ने इंडिकेट करूयात, कारण या ठिकाणी सर्कलची रेडियस म्हणजेच आपल्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये त्याचा एम्प्लिट्यूड होणार आहे. ठीक, सो आपण रेडियसला या ठिकाणी कन्सिडर करूयात कॅपिटल ए. नाउ सपोज at t is equal to 0. ओके, आपण ज्यावेळेस या ठिकाणी आता एक्सप्लेनेशन केलं होतं त्या एक्सप्लेनेशन मध्ये आपला पार्टिकल t is equal to 0 ला आपण पोलर पॉइंटवर कन्सिडर केला होता. ठीक आहे, या ठिकाणी मी त्याला किंवा सपोज बघा असं आपलं सर्कल होतं, आपण पार्टिकलला या ठिकाणी कन्सिडर केलं होतं. आता आपण पार्टिकलला या ठिकाणी कन्सिडर न करता थोड्याशा एखाद्या दुसऱ्या पॉइंटवर कन्सिडर करू. सपोज आपण पार्टिकलला या ठिकाणी कन्सिडर करूयात at t is equal to 0. ठीक आहे, कारण इक्वेशन मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तयार करायचं आहे आणि डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये आपल्याला फाय ही टर्म पण आणायची आहे. इनिशियल फेज आपण म्हटलो त्याला लास्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, ती देखील आणायची. म्हणून आपण या ठिकाणी इनिशियली पार्टिकलला या पोझिशनला कन्सिडर करूया इक्वेशन मध्ये. ठीक आहे, सो सपोज at t is equal to 0 particle is at point p0. ओके, आपण पार्टिकलला p0 पॉइंटवर कन्सिडर करू. चला p0 म्हटल्यापेक्षा याला थोडंसं आपण p0 पुन्हा कन्फ्यूज होणार तुम्ही, तर p0 च्या ऐवजी आपण याला कन्सिडर करूयात b0. ठीक आहे, सपोज द पार्टिकल इज ॲट पॉइंट b0. ओके, ही झाली ती पोझिशन. या पॉइंटला नाव देऊयात आपण पॉइंट d, या पॉइंटला नाव देऊयात आपण पॉइंट o आणि इनिशियली ॲट t इज इक्वल टू 0 आपला पार्टिकल या ठिकाणी आहे, याला नाव देऊयात आपण पॉइंट b0. ठीक आहे, सो या ठिकाणी हा जो अँगल आहे हा अँगल आपण कन्सिडर करूयात फाय. इनिशियली त्या अँगलला आपण फाय कन्सिडर करूयात. ठीक आहे, सो लेट अँगल DOB0 इज इक्वल टू फाय. ठीक आहे, इनिशियली आपला पार्टिकल या ठिकाणी होता ॲट t इज इक्वल टू 0. या पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे b0, त्या ठिकाणी आपला पार्टिकल होता आणि ही जी पोझिशन आहे ही पोझिशन किंवा या पोझिशन पर्यंत येईस्तोवर पार्टिकलने सपोज फाय एवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे ऑलरेडी कव्हर केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे याला आपण कन्सिडर करू शकतो इपोज. ओके, किंवा इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल. ठीक आहे, ना आता सपोज आफ्टर टाइम t. ओके, t वेळेनंतर पार्टिकल is at position b. सपोज t वेळेनंतर पार्टिकल b पोझिशनवर पोहोचला. चला b पोझिशन आपण कन्सिडर करूयात या ठिकाणी. सो लेट दिस पोझिशन बी b. ओके, आता बघा t वेळेनंतर आफ्टर टाइम t. आता या t वेळेमध्ये पार्टिकलने काही ना काहीतरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे कव्हर केलेलं असेल. ओके, या ठिकाणी एक पॉइंट मेन्शन करायचं राहिलं की सपोज हा जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी आहे ओमेगा. ठीक आहे, पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस a विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. सपोज ओमेगा ही त्याची अँग्युलर वेलोसिटी आहे. तर बघा ओमेगा अँग्युलर वेलोसिटीने पार्टिकलने टी टाइम मध्ये इथून इथपर्यंत एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग हा जो अँगल आहे हा अँगल किती असेल, तर आता हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा पार्टिकल ओमेगा वेलोसिटीने टी टाइम मध्ये किती अँगल कव्हर करेल, दॅट अँगल वी विल कन्सिडर इट ॲज थीटा. आणि तो जो थीटा असणार आहे हा थीटा होऊन जातो ओमेगा टी एवढा. ठीक आहे, सो टी टाइम मध्ये पार्टिकलने ओमेगा टी एवढा अँगल आतापर्यंत केलेला आहे. सो हा जो टोटल अँगल आहे बघा, हा टोटल अँगल इथपर्यंत फाय, इथपर्यंत ओमेगा टी. सो टोटल अँगल होऊन जातो हा ओमेगा टी प्लस फाय. सो अँगल DOB हा जो अँगल आहे बघा, टोटल अँगल DOB हा होऊन जातो ओमेगा टी प्लस
phi is equal to omega t plus phi and this will represent as the phase of SHF. ठीक आहे, ते आपण बघूयात. ठीक, आता सपोज ज्यावेळेस आपला पार्टिकल वायर, ठीक आहे, ज्यावेळेस आपला पार्टिकल बी पॉइंटवर पोहोचला, आता मी पॉइंट बी वरनं पार्टिकलचं प्रोजेक्शन ड्रॉ करतो. मग सपोज जर बी वरून आपण पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं तर ते प्रोजेक्शन येणार आपलं या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा पार्टिकलची मोशन इथून इथपर्यंत झाली, बट प्रोजेक्शन, ओके, प्रोजेक्शन झालं इथून इथपर्यंत. ओके, आता या ठिकाणी आपण याला प्रोजेक्शनचं किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्शन कन्सिडर करू शकतो. याला आपण कन्सिडर करूयात एक्स. ओके, आता या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जर आपल्याला भेटलं आणि त्या इक्वेशनला आपण कंपेअर करूयात SHM च्या इक्वेशन सोबत, जर दोन्ही मॅच झाले तर ही मोशन सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ओके, अदरवाइज नाही. ठीक आहे, चला चेक करूया. आता या ठिकाणी बघा, हा जर अँगल, हा एवढा अँगल टोटल, हा अँगल जर ओमेगा टी प्लस फाय आहे तर याचा अपोजिट अँगल हा देखील असणार आहे ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, एक काम करूयात, डायग्रामला थोडंसं मोठं काढूयात आपण. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही एवढं नोट डाऊन करून घ्या. आता आपण डायग्राम मोठी काढण्यासाठी एवढा पॉईंट आपण इरेज करून टाकूयात. सो व्हिडिओला पॉज करून इथपर्यंत नोट करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, नोट डाऊन केलं. ओके ना, ठीक आहे, हे झालं सर्कलचं सेंटर. हे जे एवढं डिस्टन्स आहे, सर्कलची रेडियस, याला आपण कन्सिडर केलं होतं ए. इनिशियली पार्टिकल आपला डी पॉइंट होता, सॉरी, याला आपण डी पॉइंट कन्सिडर केलं. इनिशियली आपला पार्टिकल होता B0 वर. ओके, ऍट टाइम t इज इक्वल टू 0 पार्टिकल B0 वर होता आणि हा जो अँगल आहे तेव्हा कव्हर केलेला होता, याला आपण कन्सिडर केलं होतं फाय. थोड्या वेळानंतर किंवा टी टाइम नंतर आपला पार्टिकल या पोझिशनवर आला. ओके, या पोझिशनला आपण इंडिकेट केलं बी ने. ओके, आता टी टाइम मध्ये ओमेगा व्हेलॉसिटीने पार्टिकलने जो अँगल कव्हर केलेला आहे तो झाला ओमेगा टी. सो हा जो अँगल आहे टोटल, हा टोटल अँगल झाला आता एवढा ओमेगा टी आणि हा फाय. सो टोटल अँगल होऊन जातो आपला ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता या ठिकाणी इथे मी या पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं या डायमीटरवर, ते आला या ठिकाणी. सो हे सपोज आपण कन्सिडर करूयात डिस्प्लेसमेंट आणि हे डिस्प्लेसमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. चला या ठिकाणी याला आपण नाव देऊयात पॉइंट एम. ठीक आहे, आता हा अँगल बघा, ही लाईन कोणती बघा, ओडी. ओडी लाईन आणि बीएम लाईन या एकमेकांना झाल्या पॅरलल. ओके, ओडी इज पॅरलल टू बीएम. तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स होऊन जातात. ठीक आहे, हा अँगल इथला ओमेगा टी प्लस फाय आणि हे दोन्ही होऊन जातात एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स. सो हा टोटल जर ओमेगा टी प्लस फाय आहे तर हा देखील होऊन जाणार ओमेगा टी प्लस फाय. ओके, एवढा अँगल हा झाला ओमेगा टी प्लस फाय. नाव आता या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये बीओएम ट्रायंगल मध्ये, सो इन ट्रायंगल बीओएम या ठिकाणी आपण साइन थीटाचा फॉर्म्युला वापरूया. using sin theta, using sin of theta. so sin theta चा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, अपोजिट साइड झाली OM आणि हायपोटेन्यूस म्हणजे हा OB. ठीक आहे, सो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, सो sin theta इज इक्वल टू अपोजिट साइड ओमेगा टी प्लस फाय साठी अपोजिट साइड आहे OM. इथे येणार OM अपॉन मध्ये हायपोटेन्यूस आहे आपला OB. सो या ठिकाणी मी असं घेऊ शकतो की OM इज इक्वल्स टू OB साइन ऑफ थीटा. ओके, आता या ठिकाणी थीटा नाही घ्यायचा आपल्याला, या ठिकाणी आपण थीटाच्या ऐवजी घेणार आहोत ओमेगा टी प्लस फाय, कारण हा जो अँगल आहे आपला हा आहे ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, सो फॉर्म्युला आपण हाच ठेवूयात. मी एवढी साइड याची आता रफ करून टाकतो. ओके, तुम्ही व्हिडिओला थोडंसं मागे घेऊन पॉज करून ही डायग्राम देखील ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. सो या ठिकाणी आपला अँगल आहे साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय
इज इक्वल टू अपोजिट साइड आहे आपली OM आणि हायपोटेनियस आहे आपला OB. OM इज इक्वल टू आपण घेऊ शकतो OM इज इक्वल्स टू OB साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. नाव आता OM म्हणजे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे, याला आपण मीन पोझिशन कन्सिडर करू शकतो ना. ठीक आहे, जर आपण याला सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर केली तर ही मीन पोझिशन होणार आहे आणि मीन पोझिशन पासून पार्टिकल इथपर्यंत आलेला आहे, तर हे झालं याचं डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण कन्सिडर करूयात x इज इक्वल टू OB. आता OB म्हणजेच हा हायपोटेनियस. ओके, या हायपोटेनियसलाच आपण सर्कलची रेडियस देखील म्हणू शकतो आणि सर्कलची रेडियस आपण कन्सिडर केली होती a. सो इथे येणार x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता हे इक्वेशन बघून मला सांगा की हे इक्वेशन डिनोट करतो का इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. आपण सिंपल हार्मोनिक मोशन स्टडी केली होती. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलं होतं, वेलोसिटीचं इक्वेशन काढलं होतं आणि ऍक्सेलरेशनचं इक्वेशन काढलं होतं. त्यावेळेस डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे का? ओके, तर हे इक्वेशन सेम आहे. इट मीन्स दॅट की ही जी मोशन आहे ही मोशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, कारण या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणजेच प्रोजेक्शन, जर आपण एखाद्या पार्टिकल जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय त्याचं जर आपण कोणत्याही एका डायमीटरवर प्रोजेक्शन घेतलं तर ते प्रोजेक्शनची जी मोशन आहे ती मोशन रिप्रेझेंट करते सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, पण तरी आपण एकदा ऍक्सेलरेशनचं इक्वेशन डिराईव्ह करून बघूयात. ठीक आहे, की ऍक्सेलरेशनचं इक्वेशन तेच येतं का. तर इथपर्यंत एकदा व्हिडिओला पॉज करून नोट करून घ्या. मी डायग्रामला इथे या ठिकाणी इरेज करतोय. ठीक आहे, आय होप की तुम्ही इथपर्यंत नोट डाऊन केलेलं असेल. सो इन ट्रायंगल बॉम्ब ना आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलेलं आहे x is equals to a sine of omega t plus phi, where x represent displacement, a म्हणजे आहे amplitude, omega means the angular velocity of the particle and phi is the initial phase किंवा याला आपण म्हणू शकतो इपोज. बघा, पार्टिकल या ठिकाणी आपला फेज आहे phi, इनिशियल फेज, सॉरी इनिशियल फेज तेव्हा आला होता जेव्हा पार्टिकलची मोशन या ठिकाणून आपण स्टार्ट केली होती. जर आपण पार्टिकलची मोशन या ठिकाणून स्टार्ट केली असते तर या ठिकाणी हा अँगलच नसता आला, म्हणजे फाय घेण्याचा प्रश्नच नव्हता. तर अशा वेळेस आपले जे इक्वेशन आहे ते इक्वेशन सरळ सरळ असं आलं असतं x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. ओके, याच्यामध्ये काही डाऊट नसेल. आपण आपली मोशन आपण या ठिकाणी स्टार्ट केली होती, t इज इक्वल टू 0 ला पार्टिकल या ठिकाणी होता आणि या ठिकाणी पार्टिकलने फाय एवढा अँगल ऑलरेडी कव्हर करून ठेवलेला होता, म्हणजे इनिशियल फेज ऑलरेडी या ठिकाणी होती आणि म्हणून आपलं इक्वेशन आलेलं आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, चला आता ऍक्सेलरेशनचं इक्वेशन डिराईव्ह करूयात. हे ऍक्सेलरेशनचं इक्वेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येतं का, आणि जर ते आलं तर आपल्याकडे अजून एक प्रूफ होऊन जातो की प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज ए SHM. ठीक आहे, चला ऍक्सेलरेशन काढण्या अगोदर आपल्याला वेलोसिटी काढावी लागेल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, या इक्वेशनला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण डिफरन्शिएट करूया. सो इकडे येणार dx अपॉन dt, इकडे येणार d बाय dt ऑफ a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसेलच. ठीक आहे, आता या ठिकाणी a झाला कॉन्स्टंट, सो a कॉन्स्टंटला आपण बाहेर घेऊयात. ठीक आहे, साइन चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे कॉस. ठीक आहे, सो साइन ओमेगा टी प्लस फाय चा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, आणि हा जो अँगल आहे हा अँगल याचा डेरिव्हेटिव्ह आपण चौथ्या लेक्चर मध्ये काढला होता. तुम्हाला तिथे एक्सप्लेन करूनही सांगितलं होतं मी की ओमेगा टी प्लस फाय चा डेरिव्हेटिव्ह काय येतो. तर हा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा. ओमेगाला समोर घेऊन टाका, तर इथे येणार ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता dx अपॉन dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, यालाच आपण म्हणत असतो वेलोसिटी. सो इक्वेशन ऑफ वेलोसिटी या ठिकाणी भेटला आपल्याला a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, याला नोट करा. ठीक आहे, नोट डाऊन करून झाला असेलच. ओके, ना
आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन भेटलं, व्हेलॉसिटीचं इक्वेशन हे भेटलेलं आहे. सो व्हेलॉसिटीचं इक्वेशन आला आपलं v इज इक्वल्स टू a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. चला एक काम करूयात, याला नाव देऊन ठेवूयात इक्वेशन 1, याला नाव देऊन ठेवूयात इक्वेशन 2. ठीक आहे. नाव आता ऍक्सेलरेशन. सो व्हेलॉसिटीला जर आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटून जाणार ऍक्सेलरेशन. सो डिफरन्शिएटिंग वन्स अगेन, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण डिफरन्शिएट करूया. इकडे येणार dv बाय dt, इकडे येणार d बाय dt ऑफ a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. वन्स अगेन ए ओमेगा झाला कॉन्स्टंट, त्याला घेऊयात आपण बाहेर. सो ए ओमेगा आला बाहेर. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन. बघा साइन थिटा, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा इज ए कॉस थिटा अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा इज मायनस ऑफ साइन थिटा. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉसचा डेरिव्हेटिव्ह येऊन जातो आपला मायनस ऑफ साइन थिटा. तो मायनस साइन मी समोर घेऊन टाकतो आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह येणार साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. वन्स अगेन ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा आपण समोर घेऊया. या ओमेगाला इकडे घेऊन टाका, ओमेगा इंटू ओमेगा होऊन जातो ओमेगा स्क्वेअर. सो इट विल बी मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. बट डीव्ही अपॉन dt याला आपण म्हणत असतो ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आपल्याला भेटून गेलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. ओके. आता आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की a इज इक्वल्स टू ऍक्च्युअल मध्ये मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येतो का. तर चला बघूयात, a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येतो का. सो या इक्वेशनला आपण थोडंसं रिअरेंज करूयात. रिअरेंजिंग असं की या ठिकाणी घेऊयात a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअरला आधी घ्या, a ला नंतर द्या. ठीक आहे. सो ओमेगा स्क्वेअर आपण आधी घेतला, a नंतर घेऊयात. सो a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके. आता a साइन ओमेगा टी प्लस फाय याला आपण x पुटअप करू शकतो का. फ्रॉम इक्वेशन 1 x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. सो a साइन ओमेगा टी प्लस फाय ला आपण पुटअप करू शकतो x. सो फ्रॉम इक्वेशन 1 इथे येणार a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. सो दिस इज द ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ओके. तर आतापर्यंत आपण बघितलं की एक पार्टिकल होता जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता. त्यानंतर आपण त्या पार्टिकलचं प्रोजेक्शन घेतलं डायमीटरवर. त्यानंतर त्या प्रोजेक्शन ओके ते जे आहे ती मोशन ओके त्या मोशन मध्ये आपण पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं. ते आलं x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. पार्टिकलची वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, ती आली a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. पार्टिकलचं आपण ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं, ते आलं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हे जे ऍक्सेलरेशन आहे, हे ऍक्सेलरेशन त्या पार्टिकलचं असतं जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो सो प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज ए सिंपल हार्मोनिक मोशन. या ठिकाणी हे ट्रू होऊन जातं. ठीक आहे. सो हा पॉइंट इथे एंड होतो. प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इथपर्यंत पूर्ण नोट डाऊन करून ठेवा, व्हिडिओला पॉज करा. ठीक आहे. ओके. ना आता जो टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे तो आहे फेज. फेज ऑफ SHM.
फेज ऑफ एसएचएम हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. त्या ठिकाणी आपण हे देखील बघितलं होतं की फेज म्हणजे काय किंवा फेजचा ॲक्च्युअल यूज काय असतो. सो फेज इंडिकेट्स द ॲक्च्युअल पोझिशन अँड डायरेक्शन ऑफ द पार्टिकल. या ठिकाणी तुम्हाला त्याची डेफिनेशन वगैरे पूर्ण डिटेलमध्ये लिहून देतो. त्यानंतर आपण बघणार आहोत ग्राफ ऑफ ए वर्सेस टी, त्याच्यानंतर व्ही वर्सेस टी, एक्स वर्सेस टी. हे ग्राफ आपल्याला बघायचे ज्यावेळेस पार्टिकल मेन पोझिशन सुरुवात करेल किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करेल, दोन्हीसाठी. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. सो फेज ऑफ एसएचएम. फेज ऑफ एसएचएम म्हणजे काय? ठीक आहे, हेडिंग देऊन ठेवा. सो फेज ऑफ एसएचएम डेफिनेशन एकदम सिंपल आहे. अ फिजिकल क्वांटिटी which gives the state of oscillation of a particle performing simple harmonic motion. ओके, फेज ऑफ एसएचएम इज अ फिजिकल क्वांटिटी. ही एक फिजिकल क्वांटिटी असते आणि ही फिजिकल क्वांटिटी काय इंडिकेट करते? इट गिव्स और इट इंडिकेट्स द स्टेट ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे, जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलची स्टेट इंडिकेट करतो. ओके, मग आता स्टेट म्हणजे काय? सो स्टेट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय? सो स्टेट मीन्स पोझिशन, पार्टिकल सध्या कुठे आहे, अँड डायरेक्शन. स्टेट मीन्स पोझिशन अँड डायरेक्शन ऑफ द पार्टिकल. ओके, ना आता आपल्याला माहिती आहे की जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. या ठिकाणी हा जो ओमेगा टी प्लस फाय आहे, हा या टोटल अँगलला आपण म्हणत असतो फेज ऑफ एसएचएम. ठीक आहे, हा झाला फेज ऑफ एसएचएम. आणि हा जो फाय आहे, या फायला आपण ऑलरेडी म्हटलं होतं की हा असतो इनिशियल फेज म्हणजे ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 पार्टिकल कुठे आहे हे इंडिकेट करेल, त्याला आपण म्हणत असतो इनिशियल फेज. ओके, एक पॉइंट नेहमी लक्षात ठेवा की फेज ऑफ एसएचएम हा जो फेज आहे, हा फेज टाइम सोबत नेहमी चेंज होतो. ठीक आहे, फेज ऑलवेज चेंजेस विथ टाइम. ओके, स्टेटमेंट नोट डाउन करून ठेवा. फेज ऑलवेज चेंजेस विथ टाइम बट इनिशियल फेज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, फेज जो आहे हा फेज बघा या टाइम नुसार हा चेंज होत जाणार आहे. ओके, बट इनिशियल फेज कधीही टाइम सोबत चेंज होणार आहे. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, नोट डाउन करून ठेवा. फेज ऑफ एसएचएम चेंजेस विथ टाइम बट इनिशियल फेज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. कारण इनिशियल फेज त्या वेळेसची पोझिशन इंडिकेट करतो ज्यावेळेस टाइम टी इज इक्वल टू 0 होता. ठीक आहे, मग टाइम चेंज जरी झाला तरी चेंज होईल फक्त फेज, फाय तर चेंज नाही होणार ना, कारण टाइम टी इज इक्वल टू 0 ला त्याची पोझिशन फिक्स होती. ती पोझिशन होतो काही चेंज करू शकणार नाही ऍट टी इज इक्वल टू 0. सो फेज ऑलवेज रिमेन्स इनिशियल फेज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. इट डज नॉट डिपेंड अपॉन टाइम, बट हा जो फेज आहे हा टोटल फेज टाइम सोबत चेंज होत असतो. ठीक आहे, सो इथपर्यंत नोट डाऊन करून ठेवा फेज ऑफ एसएचएम. ठीक ठीक आहे. नाउ फेज ऑफ एसएचएम नंतर आपण बघणार आहोत इपोच ऑफ एसएचएम. सो इपोच ऑफ एसएचएम ची डेफिनेशन मी ओरली सांगतो, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. इपोच ऑफ एसएचएम एकदम सिंपल आहे. अ फिजिकल क्वांटिटी, ओके लिहा, अ फिजिकल क्वांटिटी which gives the state of oscillation when a physical quantity which gives the state of oscillation when time is t is equal to 0. When time is t is equal to 0. ओके, t is equal to 0 ला जी फिजिकल क्वांटिटी स्टेट ऑफ ऑसिलेशन इंडिकेट करेल त्या क्वांटिटीला आपण म्हणणार आहोत इपोच ऑफ एसएचएम. आणि इपोच ऑफ एसएचएम इज नथिंग बट द इनिशियल फेज. आपण फायलाच इपोच ऑफ एसएचएम म्हणत असतो. ठीक आहे. ओके, नाउ आता आपल्याला बघायचे ग्राफ ऑफ एक्स टी, ए टी अँड व्ही टी. ठीक आहे. सो
लेट्स स्टार्ट. तोपर्यंत एवढं नोट डाऊन करून ठेवा जर केलेलं नसेल तर. ठीक आहे. ओके. यालाच आपण फेजर डायग्राम देखील म्हणू शकतो. ठीक आहे. जे ग्राफ आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे दॅट इज ऑल्सो नोन ॲज फेजर डायग्राम्स. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात ग्राफ्स. ठीक आहे. आपल्याला ग्राफ बघायचा आहे एक्स टी. ओके. बघा कशा कशाचे ग्राफ बघायचे आहेत. एक्स टी डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. त्यानंतर आपण बघणार आहोत व्ही टी वेलॉसिटी टाइम ग्राफ. त्यानंतर आपण बघणार आहोत ए टी ॲक्सेलरेशन टाइम ग्राफ. ठीक आहे. पण या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा प्रत्येक केसमध्ये आपल्याला दोन वेळेस बघायचा आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स टी व्ही टी ए टी दोन केसमध्ये आपण हे ग्राफ स्टडी करणार आहोत. एक केस पहिली केस जी आहे ती आहे जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर. ठीक आहे. जर पार्टिकलची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात होत असेल तर एक्स टी व्ही टी आणि ए टी ग्राफ कशा असतात. आणि जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर अशा वेळेस एटी व्ही टी आणि एक्स टी ग्राफ कसे असतात हे दोन्ही आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. चला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर आपण बघूयात की जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर. ठीक आहे. तर बघा सुरुवात करूयात. When a particle starts from mean position, ज्या वेळेस पार्टिकल मीन पोझिशन पासून सुरुवात करेल तेव्हा. ठीक आहे. जनरली डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. पण जर पार्टिकल मेन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर आपल्याला माहिती आहे हा जो फाय असतो हा असतो 0. ठीक आहे. कारण इनिशियली तो मेन पोझिशनवरच आहे. सो फायची व्हॅल्यू झाली 0. सो इथे फाय जर 0 झाला तर x इज इक्वल टू येणार a साइन ऑफ ओमेगा टी. या इक्वेशनचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. ठीक आहे. सो लेट बघूयात आता काय तर. ओके. नोट डाऊन करून ठेवा इथपर्यंत. सो सध्या आपल्याकडे इक्वेशन आहे x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. ठीक आहे. ओमेगा टी रिप्रेझेंट करतो अँगल. ठीक आहे. किंवा हा रिप्रेझेंट करेल फेज. या ठिकाणी आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. चार्ट एकदम सिंपल आहे. आता हा ठीक आहे. या ठिकाणी घेणार आहोत आपण ओमेगा टी म्हणजे आपला अँगल आणि या ठिकाणी घेणार आहोत आपण डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. अँगल फिक्स आहेत जे घ्यायचे ते 0 π/2 पाय आणि 3π/2. मॅक्सिमम स्टुडंटच्या मनामध्ये या ठिकाणी हा डाऊट येतो की या ठिकाणी हा जो अँगल आहे ओमेगा टी हा 0 π/2 पाय आणि 3π/2 का घेतला. तर बघा सपोज ही आपली मेन पोझिशन आहे, ही आपली एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही पण झाली आपली एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. सो या ठिकाणी हे जे अँगल आहे 0 π/2 पाय आणि 3π/2 हे अँगल पर्टिक्युलर पोझिशन रिप्रेझेंट करत असतात. ओके. 0 अँगल ओके ओमेगा टी 0 हा रिप्रेझेंट करेल मेन पोझिशन. ठीक आहे. 0 त्याच्यानंतर मग π/2 रिप्रेझेंट करेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पाय वन्स अगेन रिप्रेझेंट द मेन पोझिशन आणि 3π/2 रिप्रेझेंट करत असतो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण हेच अँगल घेतलेले आहेत 0 π/2 पाय आणि 3π/2. ठीक आहे. ओके. नाव आता सपोज सर ओमेगा टी ची व्हॅल्यू आपण 0 ठेवली. ओके. ओमेगा टी ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी जर 0 ठेवली तर इक्वेशन होणार x इज इक्वल टू a साइन ऑफ 0. आता साइन 0 असतो 0. ठीक आहे. इफ
ओमेगा टी इज इक्वल टू 0. इक्वेशन असं येणार x इज इक्वल्स टू a साइन ऑफ 0. साइन 0 ची व्हॅल्यू असते 0, सो a इंटू 0 इट बिकम्स 0. तर जर ओमेगा टी 0 असेल तर x पण 0 येणार. म्हणजे बघा, ज्यावेळेस पार्टिकल किंवा फेज 0 होता, व्हेन फेज वॉज 0 पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. ठीक आहे. नाउ आता दुसरं, व्हेन इफ ओमेगा टी इज इक्वल टू पाय बाय 2. आता आपण याला पाय बाय 2 घेऊया. सो एक्स इज इक्वल्स टू येणार ए साइन ऑफ पाय बाय 2. आता पाय बाय 2 रिप्रेझेंट करतो 90 डिग्री. ठीक आहे. आणि साइन 90 डिग्री असतो 1, सो इथे येणार a इंटू 1. सो एक्स इज इक्वल टू येणार a प्लस a. ठीक आहे. सो ज्यावेळेस फेज होता पाय बाय 2, पार्टिकलचं मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट होता प्लस a. बघा, ज्यावेळेस फेज होता पाय बाय 2, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आलं a एवढं, एम्प्लिट्यूड एवढं, जे की करेक्ट आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट, इफ ओमेगा टी इज इक्वल टू पाय. ओके. आता ओमेगा टी जर पाय असेल तर इथे येणार एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ पाय. साइन पाय म्हणजे साइन 180, आणि साइन 180 असतो 0. वन्स अगेन a इंटू 0, एक्स येणार 0. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अजून एक अँगल ऍड करू, 2 पाय. 2 पाय पण ऍड करायचं आहे आपल्याला. आपण फक्त 3 पाय बाय 2 पर्यंतच घेतलेलं आहे. सो नेक्स्ट अँगल आपण ऍड करून ठेवूयात 2 पाय. ठीक आहे. नाउ आता पाय ज्यावेळेस फेज होता त्यावेळेस पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट आलेला आहे 0. आता बाकीचे कॅल्क्युलेशन्स आपण थोडे ओरली करूयात. ठीक आहे. ओरली असे की आता फेज झाला आपला 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री. इथे ठेवा आपण इथे ठेवा आपण 270 डिग्री. आता साइन 270 असतो -1, आणि a इंटू -1 हा होऊन जातो मायनस ऑफ a. त्याच्यानंतर मग आता 2 पाय इथे ठेवत आपण 2 पाय. 2 पाय म्हणजे 360 डिग्री. आता साइन 360 डिग्री हा असतो वन्स अगेन 0. तर साइन 0 a इंटू 0 तो 0 येणार आहे. ठीक आहे. ओके. सो या ठिकाणी आपण आता ग्राफ प्लॉट करूयात. सो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण प्लॉट करणार आहोत अँगल्स. ठीक आहे. हा झाला सपोज 0. 0 च्या नंतर आपण इथे घेऊयात पाय बाय 2. पाय बाय 2 च्या नंतर इथे घेऊयात आपण पाय. पायच्या नंतर मग आपण घेऊयात 3 पाय बाय 2, आणि सर्वात शेवटी आपण घेऊयात 2 पाय. ओके. हे झालं वाय ऍक्सिस वर आपण प्लॉट करणार आहोत डिस्प्लेसमेंट. ओके. सो डिस्प्लेसमेंट इथे झालं सपोज 0. डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आपली प्लस a, आणि डिस्प्लेसमेंटची आपली मिनिमम व्हॅल्यू आहे मायनस आहे. ठीक आहे. सो आता ज्यावेळेस अँगल ओमेगा टी, ओके, इकडे आपण सपोज ओमेगा टी प्लॉट केलेला आहे. एक्स ऍक्सिस वर आहे ओमेगा टी, आणि वाय ऍक्सिस वर प्लॉट केलेलं आहे आपण डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो व्हेन ओमेगा टी इज 0, ज्यावेळेस ओमेगा टी 0 होता, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो 0, म्हणजे ही झाली ती पोझिशन या ठिकाणी. ओके. 0. व्हेन ओमेगा टी इज पाय बाय 2, ज्यावेळेस ओमेगा टी पाय बाय 2 होता, डिस्प्लेसमेंट होता प्लस a. ओमेगा टी इज पाय बाय 2, डिस्प्लेसमेंट इज प्लस a, म्हणजे ती झाली ही पोझिशन. ठीक आहे. नाउ व्हेन ओमेगा टी इज पाय, ज्यावेळेस ओमेगा टी आपला पाय होता, एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे ही झाली ती पोझिशन. व्हेन ओमेगा टी इज 3 पाय बाय 2, ज्यावेळेस ओमेगा टी 3 पाय बाय 2 होता, डिस्प्लेसमेंट आला आपला मायनस a. सो ज्यावेळेस ओमेगा टी 3 पाय बाय 2 होता, डिस्प्लेसमेंट होता मायनस a, म्हणजे ती झाली ही पोझिशन. ठीक आहे. आणि वन्स अगेन ज्यावेळेस ओमेगा टी आपला 2 पाय होता, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट पुन्हा 0 होता, सो ती झाली ही पोझिशन. आता हे पॉइंट जर आपण जॉईन केले तर इथे आपल्याला एक सायनोसॉइडल वेव्ह भेटते. ठीक आहे. सो दिस इज द ग्राफ ऑफ एक्स वर्सेस टी इक्वेशन. ठीक आहे. एक्स वर्सेस टी ग्राफ आपला सायनोसॉइडल वेव्ह येते. ठीक आहे. ओके. नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हेलॉसिटी, आणि सगळ्यात शेवटी बघायचं आहे ऍक्सेलरेशन. ठीक आहे. ओके. सो व्हिडिओला पॉज करा, नोट करा. आय होप तुम्ही नोट केलेलं असेलच. नेक्स्ट आता वेलोसिटी. आता आपल्याला माहिती आहे की x इज इक्वल टू आहे a साइन ऑफ ओमेगा टी. याच्यावरून आपल्याला वेलोसिटीचं इक्वेशन तयार करायचं आहे. सिंपली याला डिफरन्शिएट करा. v इज इक्वल्स टू येणार dx अपॉन dt.
ओके, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो मी या ठिकाणी, ए कॉन्स्टंट आहे त्याचा तो असं राहणार ए, आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस ओमेगा टी, आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह इथे येणार ओमेगा. सो व्हीचं इक्वेशन भेटणार आपल्याला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ठीक आहे. ओके, नाव पुन्हा तो चार्ट तयार करायचा आहे. ओके, इथे येणार आता ओमेगा टी, आणि इथे येणार आपला व्ही. वन्स अगेन 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 आणि सगळ्यात शेवटी 2 पाय. आता या ठिकाणी आपण शक्यतोवर कॅल्क्युलेशन्स ओरली करण्याचा प्रयत्न करूया, कारण व्हिडिओची लेंथ खूप जास्त होते. ठीक आहे. सो व्हेन ओमेगा टी 0 आहे, ज्यावेळेस ओमेगा टी 0 असणार, इथे होणार कॉस 0. ठीक आहे, आणि कॉस 0 असतो 1. कॉस 0 इज 1. सो ए ओमेगा इंटू 1 इथे येणार आहे ए ओमेगा. ठीक आहे, त्याला आपण घेऊया प्लस ए ओमेगा. आता पाय बाय 2, ज्यावेळेस ओमेगा टी ची व्हॅल्यू आपण पाय बाय 2 ठेवूयात. सो पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90, आणि कॉस 90 असतो 0. सो 0 इंटू ए ओमेगा हा होणार आहे 0. ठीक आहे. नाउ नेक्स्ट व्हॅल्यू इज पाय. कॉस पाय म्हणजे कॉस 180. कॉस 180 असतो -1. आता -1 इंटू ए ओमेगा इट विल बी मायनस ए ओमेगा. ठीक आहे. नेक्स्ट येणार आता 3 पाय बाय 2. ओके, कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे कॉस 270 डिग्री, आणि कॉस 270 डिग्रीची व्हॅल्यू असते 0. वन सेकंड, 0 इंटू ए ओमेगा इथे येणार 0. ठीक आहे. आणि लास्ट 2 पाय. कॉस 2 पायची व्हॅल्यू असते पुन्हा +1. सो +1 इंटू ए ओमेगा इट विल बी प्लस ए ओमेगा. आता हा ग्राफ फक्त आपल्याला प्लॉट करायचा आहे. सो ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपण एक्स ऍक्सिस वर प्लॉट करणार आहोत ओमेगा टी म्हणजेच आपला फेज, आणि वाय ऍक्सिस वर आपल्याला प्लॉट करायचा आहे ते म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे प्लस ए ओमेगा. बघा इथेच मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू क्लिअर होऊन जाते. मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ए ओमेगा, मिनिमम व्हॅल्यू मायनस ए ओमेगा. सो लिमिट आपल्याला इथेच भेटून जातात. सो वेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू घेतली आपण प्लस ए ओमेगा, वेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू घेतली मायनस ए ओमेगा. आता पॉइंट्स प्लॉट करूयात. इथे आला 0, हा झाला पाय बाय 2, हा झाला पाय, हा झाला 3 पाय बाय 2, आणि हा झाला आहे या ठिकाणी 2 पाय. ठीक आहे. आता ज्यावेळेस ओमेगा टी 0 होता, व्ही होता प्लस ए ओमेगा. वेन ओमेगा टी 0, बघा ओमेगा टी म्हटलं तर या ऍक्सिस वर बघायचं, व्ही म्हटलं तर या ऍक्सिस वर बघायचं. ठीक आहे. ज्यावेळेस ओमेगा टी 0 होता म्हणजे ही पोझिशन, त्यावेळेस व्ही होता प्लस ए ओमेगा, म्हणजे हा झाला तो पॉइंट आपला. ठीक आहे, हा झाला तो पॉइंट. ओके. नेक्स्ट, व्हेन ओमेगा टी इज पाय बाय 2 व्ही इज 0. ओमेगा टी ज्यावेळेस पाय बाय 2 होता, व्ही 0 होता, म्हणजे हा झाला तो पॉइंट, कारण व्ही 0 म्हणजे तो या ऍक्सिस वर येणार आहे. ठीक आहे. नाउ आता ज्यावेळेस अँगल आपला होता पाय, त्यावेळेस व्ही होता मायनस ए ओमेगा. व्हेन आता बघा पाय जर म्हटलं तर आपल्याला ओमेगा टी बघावं लागेल या ऍक्सिस वर. आता ज्यावेळेस आपला ओमेगा टी पाय होता, व्ही होता मायनस ए ओमेगा, आणि मायनस ए ओमेगा म्हटल्यावर तो येणार या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस ओमेगा टी 3 पाय बाय 2 होता, व्ही झाला 0, आणि व्ही झाला 0 म्हणजे ती झाली ही पोझिशन. आणि लास्ट मध्ये ज्यावेळेस ओमेगा टी 2 पाय होता, त्यावेळेस व्ही होता प्लस ए ओमेगा. आता प्लस ए ओमेगा रिप्रेझेंट करतो हा पॉइंट. ठीक आहे. आता फक्त हे पॉइंट्स आपल्याला जॉईन करायचे. सो हे पॉइंट जर आपण बरोबर जॉईन केले, तर आपल्याला एक असं इक्वेशन भेटून झालं. ओके, हा झाला तो ग्राफ ऑफ व्हीटी इक्वेशन. ठीक आहे. सिमिलरली आय थिंक की तुम्ही 80 इक्वेशनचा ग्राफ हा तयार करू शकता. ठीक आहे. 80 इक्वेशनचा ग्राफ जर तयार करायचा असेल तर तुम्हाला याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, जर तुम्ही व्ही ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तुम्हाला भेटून जातो 80 इक्वेशन. ठीक आहे. आता याला जर बघा डायरेक्टली डिफरन्शिएट करूयात आपण. ए ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणून तो ऍज इट इज राहणार ए ओमेगा, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह होऊन जातो मायनस साइन. सो तो मायनस आपण समोर घेऊयात, मायनस ऑफ साइन ऑफ ओमेगा टी, आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह समोर येणार ओमेगा, जो आपण पुढे घेऊयात. सो ओमेगा इंटू ओमेगा होऊन जातो ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सो ए चं इक्वेशन भेटणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. आय होप की तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करू शकता. ठीक आहे. सगळं ऍज इट इज आहे, ऍज इट इज, फक्त इथे व्हीच्या ठिकाणी ए येणार. ठीक आहे.
आणि या ठिकाणी बघा इथे येणार तुमचा आणि ए ओमेगाच्या ठिकाणी फक्त येणार ए ओमेगा स्क्वेअर आणि 1 ओमेगा जास्त झालेला आहे. सो आय होप की तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करू शकाल. ठीक आहे. सो व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून ठेवा. सो आजच्या व्हिडिओची लेंथ आपली झालेली आहे जवळपास 50 मिनिट आहे आणि 50 मिनिटाचा व्हिडिओ जवळपास हा 7 ते 8 GB पर्यंत तयार होतो, जो अपलोड करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप नेट लागतं. त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूयात. ओके, जे मुलं चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कोणी मित्र जे अजून असतील त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. सो थँक्यू.